परोपकार. आज मीनाक्षीचे मन काही स्थिर नव्हते. म्हणायला गेलं तर घरात फक्त चौघे जणच होते. तिचे सासरे रिटायर झाले होते. सासू एका शाळेत शिक्षिका व मीनाक्षी एका कंपनीत संगणक चालक म्हणून काम करत असे. तिचा पती महेशचा खाजगी बिझनेस होता, पण त्याची मिळकत काही एवढी नव्हती. तिचा आणि सासूचा पगार यामध्येच ते कसेबसे आपले घर चालवत होते. पण ती सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. तिच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग होते, पण न डगमगता ती प्रत्येक संघर्षाला हिमतीने तोंड द्यायची. सकाळी उठून सगळ्यांचं सगळं करून ती बरोबर 9 वाजता ऑफिसला यायची. वेळेच्या बाबतीत ती खूपच परफेक्ट होती. ऑफिसमध्ये तिचा खूप आदर होता. उच्च विचार, इमानदार आणि साधा स्वभाव. दिसायला तर एकदम नक्षत्रासारखी होती ती, पाहताच कोणालाही भुरळ पाडणारी. अजून एक सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तिच्यातील परोपकार. ज्याला त्याला मदत करायला ती धावत असे. कोणी मदत मागायला आलं की त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नव्हती. या तिच्या सवयीमुळे तिच्या घरातले खूप त्रासले होते, पण तिची सासू ही तिची आई म्हणून काळजी घेत होती. दोघींचं खूप पटत होतं. हेच तर महत्त्वाचं असतं ना. घरात एकमेकींना समजून घेतलं की त्या घरात कधीच वाद होत नाही. एके रात्री मीनाक्षीला अश्विनीचा म्हणजेच तिच्या मैत्रिणीचा कॉल आला. अश्विनी खूपच घाबरलेली होती. अश्विनी मीनाक्षीला म्हणाली, "मला सध्या 500 रुपये देतेस का? मला खूप अडचण आहे गं. मी तुला माझे पैसे आले की वापस करेन." तेव्हा मीनाक्षीने तिला सांगितले, "अगं, माझ्याकडे पेटीएम आहे. अकाउंट नंबर दे, मी तुला पैसे ट्रान्सफर करते." तेव्हा महेशनेही खूप चिडचिड केली. "कशाला देतेस तिला पैसे? आधीचे तर वापस केले नाही." असं बोलून तो रागारागात निघून गेला. सासूचा पगार आणि मीनाक्षीचा पगार यामध्येच ते आपले घर कसेबसे चालवत होते आणि मीनाक्षीने असे पैसे दिले की महिन्याच्या शेवटी त्यांना खूप अडचण यायची. मीनाक्षीची सासू आता थकत चालली होती. दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळत चालली होती. अचानक एके दिवशी शाळेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मीनाक्षी तातडीने शाळेत पोहोचली. शाळेतल्या लोकांच्या मदतीने तिने मोठ्या दवाखान्यात त्यांना भरती केलं. डॉक्टर बोलले की तपासून त्यांना काय झालं ते सांगतो. थोड्या वेळात डॉक्टर आले. डॉक्टरांनी यांचे तातडीने ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही असे करा, 2 लाख रुपये अकाउंटवर जमा करा. बाकीची फॉर्मॅलिटी आपण नंतर करू. मीनाक्षीला काय करावं आणि कसं करावं काही सुचत नव्हतं. तिला खूप टेन्शन आलं. आपल्या खात्यात जेमतेम 5,000 रुपये आहेत. बाकी कसे जमवायचे? तिने डॉक्टरांना खूप विनवणी केली, पण डॉक्टर तिला म्हणाले, "तुमच्याजवळ पैसे नसतील तर यांना सरकारी दवाखान्यात भरती करा, पण वेळ खूप कमी आहे." दुसऱ्या दिवशी मीनाक्षी सरकारी दवाखान्यात गेली. तिथे चौकशी केली, पण तिथे लांब वेटिंग लिस्ट होती. काय करावं काय नाही. तेव्हा तिच्या मनात विचार आला की आपण इतक्या लोकांची मदत केली, यावेळी आपल्यासाठी कोणीच नसेल का? ती तशीच स्वाभिमानी होती. कोणासमोर कधीच हात पसरवण्यातली ती नव्हती. त्या विचारात ती दवाखान्यात पोहोचली. पाहते तर काय, ऑपरेशनची तयारी चालू होती. सगळ्यांची जिकडे तिकडे धावाधाव चालू होती. तिला काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळाने आईला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात होते. मीनाक्षीने बाबांना विचारले तर त्यांना काहीच माहिती नव्हतं. ती लगेच डॉक्टरांकडे गेली. तिने डॉक्टरांना विचारलं, "आम्ही तर पैसे भरले नाहीत, मग ऑपरेशन कसं करता तुम्ही?" तेव्हा डॉक्टर म्हणाले, "मीनाक्षी, मला आता वेळ नाही. आधी ऑपरेशन करून येतो, मग सांगतो." असं म्हणून डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेले. ऑपरेशन हे 7 तासांचे होते. तोपर्यंत मीनाक्षीचा जीव टांगणीला लागला. ती देवाजवळ प्रार्थना करू लागली, "देवा, माझ्या बाबतीत तू कधीच वाईट करणार नाहीस, मला माहिती आहे. माझ्या आईला पूर्णपणे बरं कर." एवढं बोलून ती परत आली. डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, "आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आहे. काळजी नसावी. त्यांना 24 तास लागतील शुद्धीवर यायला. तुम्हाला उद्या त्यांना भेटता येईल." मीनाक्षी डॉक्टरांच्या मागे मागे गेली. तिचं मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. तिने डॉक्टरांना विचारलं, "पैसे न भरता तुम्ही कसे काय ऑपरेशन केले?" त्यावर डॉक्टर बोलले की हे ऑपरेशन डॉक्टर सुभेदारांनी केलं आहे. मीनाक्षी डॉक्टर सुभेदारांजवळ गेली. डॉक्टर सुभेदार म्हणाले,
हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. मीनाक्षी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, मी तर काहीच केलं नाही. तेव्हा डॉक्टर तिच्याकडे पाहत बोलले, मीनाक्षी, काही वर्षांपूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीस मदत केली ती व्यक्ती मी आहे. मीनाक्षीने विचारले, ते कसे काय? डॉक्टर म्हणाले, ज्यावेळेस मला डॉक्टर होण्यासाठी काही पैशांची गरज होती तेव्हा मी पेपरला तशी जाहिरात दिली. काही लोकांनी मला मदत केली, त्यात तुमचे नाव होते. तुम्ही त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर मी आज डॉक्टर झालो नसतो. मीनाक्षीने विचारले, पण डॉक्टर, इतक्या वर्षांनी माझं नाव तुमचं कसं लक्षात राहिलं? डॉक्टर म्हणाले, त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे नाव मी माझ्या लिस्टमध्ये लिहून घेतले होते आणि जेव्हा त्या पेशंटचे मी ऑपरेशन करतो त्यांचं नाव लिस्टमध्ये चेक करतो. मी तुमचं नाव फॉर्मवर वाचलं, मीनाक्षी प्रधान हे नाव वाचलं आणि लिस्टमध्ये पाहिलं म्हणून मी तुमच्या आईचं ऑपरेशन मोफत केलं. तुम्ही पैशांची काळजी करू नका. आईची काळजी घ्या. इथे 8 दिवस ठेवून त्यांना डिस्चार्ज मिळेल. मीनाक्षी बाहेर येताच ही गोष्ट तिने बाबांना सांगितली. ते लगेच बोलले की तू केलेल्या मदतीचे ऋण या डॉक्टरांनी असे फेडले. खरंच बेटा, तू जे काही परोपकार करतेस ना, देव कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन असं फळ देतात. आज ते डॉक्टर एका देवाच्या रूपाने आले आणि त्यांनी हे ऋण असे फेडले. मीनाक्षीच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. तिला रडूच कोसळलं. तेव्हा बाबा बोलले, रडू नकोस बेटा, आम्ही तुला नेहमी नाव ठेवत होतो, तुझ्यावर चिडचिड करत होतो, पण आज कळलं की परोपकाराचं फळ हे कधी ना कधी मिळतंच. आज त्या डॉक्टरांनी तुझ्या केलेल्या उपकारांचे ऋण आईचे प्राण वाचवून फेडले. पोरी, देव तुला सदा सुखी ठेवो, हीच माझी देवाजवळ सदैव प्रार्थना असेल. आपल्याला आयुष्यात असंख्य शेकडो व्यक्ती भेटतात. काही जण अजिबात लक्षात राहत नाही, तर काही लोक थोड्याच दिवसात जवळचे वाटतात. काही जणांची सवयी कायम लक्षात राहतात. काही जणांचे कला, गुण मनाला भावतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक तरी अशी व्यक्ती असते की जिची आठवण मनात घर करून राहते. आज त्या व्यक्तीने न फिटलेले ऋण असे फेडले. मीनाक्षीने देवाचे मनापासून आभार मानले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.